हाय ऑल, वेलकम बॅक टू देव्स डिजिटल डोमेन. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि आज काही अनप्लॅन होता, काय प्लॅन वगैरे असा काही नव्हता. सक्सेसची स्टोरी सगळेजण एक्सप्लेन करता. आपण सक्सेसची बुक काही म्हणजे जे सक्सेसच्या रिलेटेड आहे ते आपण बघत असतो. बट जो स्ट्रगल पिरियड आहे ना, जो फेलियर आहे ते कोणी डिस्कसच करायला तयार नाही. ओके, सो आज आपण सक्सेस, फेलियर, स्ट्रगल, आता सध्या मार्केटची सिच्युएशन काय आहे, फ्रेशर्स मार्केटमध्ये काय करताय, फ्रेशर्सला जॉब आहेत का, ॲक्च्युअलमध्ये जे प्रॅक्टिकल आहे ते आपण आज ऐकूयात. ओके, सो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. सो आपल्यासोबत आज अजय आहे. सो अजयचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो आज शेअर करणार आहे. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांनी जॉब केलाय नाही केलाय, कुठे केलाय, काय स्ट्रगल आहे, कोणते क्लासेस केले, सध्या काय करतोय, कॉल्स येत आहे. सो की जेवढे पण म्हणजे ॲज अ फ्रेशर जेवढे पण तुमचे काही प्रश्न आहेत ते सगळे अजय तुम्हाला आज एक्सप्लेन करेल. सो अजय. येस. सो माझं नाव अजय गोंदेकर, मी बीडचा. तर माझं एज्युकेशन 12वी गावाकडे झालेली. ओके, सायन्समध्ये. अँड देन मी BSc नंतर BScला ॲडमिशन घेतलं. ओके. 12वी झाल्यानंतर. आणि हे जे ग्रॅज्युएशन केलं हे म्हणजे पुणे मुंबई की गावाकडेच? नाही, गावाकडेच केलेलं. ओके. मी BSc करता करता मी असा विचार केला की आपण पोलीस भरती द्यायला पाहिजे. ओ हां, ओके. पोलीस भरती मी 1 वर्ष मी ट्राय केलं, बट त्याच्यामध्ये काही सक्सेस नाही झालं. ओके. देन मी नंतर माझ्यामध्ये सारखं थॉट्स सुरू होते की काय करायचं. हो. हां, देन मी नंतर माझा प्लॅन असा आला की मग मला क्रिकेटची आवड होते. बरं. मी पुण्याला आलो, क्रिकेटचे थोड्या क्लासेस वगैरे लावले ते. पुन्हा नंतर मला वाटलं की खूप जण इथे स्पर्धा खूपच आहे क्रिकेटमध्ये, तर आपला काय नंबर वगैरे लागू शकतो. आय थिंक म्हणजे स्पर्धा तर कुठे नाही असं नाहीये. सो येस. मी गावाकडे गेलो. तिथे गेल्यानंतर मी थोडा विचार केला की आपण काय करा म्हणून. मी प्रत्येकाला, माझ्या फ्रेंडला पण विचारत होतो मी काय केलं पाहिजे, पण जास्ती माझे फ्रेंड पण सांगत नव्हते. कारण एखादा फ्रेंड जर मला हे असं कर, हे दुसरा म्हणणार हे असं कर, मी लगेच ते करायचं, लगेच हे सांगितलं ते पण करत होतो मी. मग नंतर मी स्वतः थोडंफार विचार केला की OT टेक्निशियन घ्यावं, ऑपरेशन थिएटर. हो. हां, ऑपरेशन थिएटर मी कोर्स केला, बीडमध्ये केला. आमच्या 3 महिन्याचा कोर्स होता तो कम्प्लीट केला. नंतर मी काय करावं म्हणून काय, मग माझी BSc पण झाली इकडं. ओके. नंतर मग ॲडमिशन कशाला घ्यावं, मग माझ्या फ्रेंडनी मग सांगितलं की MSc मध्ये स्कोप आहे पुढे. ओके, म्हणजे 12वी नंतर तू हे सगळं केलं. हां, आणि हे सगळं केल्यानंतर परत BSc ला ऍडमिशन घेतलं. हां. ओके, म्हणजे हां, येस. BSc नंतर मग कम्प्लीट झाली. नंतर मी MSc ला ॲडमिशन घेतलं. माझं BSc कम्प्लीट झाल्यानंतर मग मी गावी गेलो. ओके. गावी तुमच्याशी मी डिस्कस केलं थोडं, मी फ्युचरमध्ये काय करू शकतो काय नाही. माझे ड्रीम तर खूप मोठे आहेत. मी मोठ्या कंपनीमध्ये काम केलं पाहिजे मला असं वाटतं. मग तुम्ही थोडंफार सांगितलं त्याविषयी. ॲक्च्युली येस, म्हणजे जेव्हा अजयचं BSc कम्प्लीट झालं तेव्हा आम्ही दोघं भेटलो, आमचं म्हणजे डिस्कस झालं. आणि तेव्हा अजयने डायरेक्टली सांगितलं की मला जॉब तर करायचा आहे, मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, पण जॉब करायचं पण माझं तेवढं बॅकग्राऊंड म्हणजे नाही का असं की मला म्हणजे करायचं तर मग मी IT इंडस्ट्रीमध्ये पण येऊ शकतो का, मला जॉब मोठ्या कंपनीमध्ये करायचा वगैरे आहे, बट म्हणजे ग्रामीण भागातून शिक्षण झालंय तर मग होईल का. तर आमचं जे डिस्कस झालं तर त्यातून आमचं डिस्कस एकच झालं की तुला जर करायचं असेल तू हार्डवर्किंग करणार का. तर त्यावेळेस म्हणजे अजयने सांगितलं की म्हणजे मी हार्डवर्क वगैरे करतो, तुम्ही फक्त मला गायडन्स द्या की मला काय करायचे काय नाही. सो तर आमचं असं डिस्कस झालं की सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे करायचं आहे, त्याला इंटरेस्ट वगैरे आहे. तर तुझा काही एक्सपिरियन्स सांगतो का तू की टेस्टिंगमध्ये का आला. तुम्ही सांगितल्यानंतर मला कळलं की सॉफ्टवेअर टेस्टिंग काय आहे काय नाही. पण मला असं मनामध्ये वाटत होतं की आपल्याला जमतंय का नाही सॉफ्टवेअर टेस्टिंगची. म्हणजे मी असं ऐकून होतं की आपलं बॅकग्राऊंड कोणतं आहे आणि आपण आता चाललोच कुठे आता. म्हणजे असं ऐकलं की मी म्हणजे इंजिनिअरिंग खूप हार्ड आहे, मी असं ऐकलं होतं. पण मला जमतंय नाही जमतंय. मी ट्राय केलं, मी क्लासेस वगैरे जॉईन केले सॉफ्टवेअर टेस्टिंगचे. हे करता करता म्हणजे थोडंफार मला हार्ड चाललं, कारण की माझं कम्युनिकेशन थोडं वीक होतं. ओके. सो मी क्लासेस वगैरे जॉईन केले कम्युनिकेशनचे त्याचे.
मी 1 वर्ष तरी मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे मी रूम करेन तिथं मी क्लासेस लाईव्ह होतो मी ओके. कम्युनिकेशनचे. आय थिंक ऑलमोस्ट मला तू पण सांगितलं ना की हा. तू 3-4 कम्युनिकेशन लावले कम्युनिकेशन और 3 महिन्यानंतर तू एक लेवल वाढवत Yeah. म्हणजे जर करायचं असेल आणि आपल्याला काहीच म्हणजे माहित नाहीये काही नाही, एक जर करेक्ट तुम्हाला गायडन्स भेटला ना तर तुम्ही करू शकता. म्हणजे बेसिक कम्युनिकेशन नाहीये, काय करायचं हे माहित नाहीये आणि बेसिक 0 पासून मग त्यांनी स्टार्ट केलं पुण्यामध्ये. येस, इंग्लिशचे क्लासेस झाले. आय थिंक इंग्लिशचे क्लासेस झाले. जसं तू बोलला की ऑलमोस्ट मी म्हणजे 12 ते 15 महिने इंग्लिशचे क्लासेस केले वेगळ्या वेगळ्या लेवलचे वगैरे. त्यानंतर मग काय केलं म्हणजे नंतर? मी माझं सॉफ्टवेअर टेस्टिंगचे क्लासेस कम्प्लीट झाले. ओके. मग तुमच्याकडून मला प्लेसमेंट भेटली. सो आपल्याकडे म्हणजे आता मी पण IT इंडस्ट्रीमध्ये आहे. सो काही ओळखीनी काही म्हणजे जे काय माझे फ्रेंड्स वगैरे होते त्यांच्याकडे मी रेफरन्स दिला. सो ऑलमोस्ट आय थिंक तू जॉब आय थिंक 6 to 8 मंथ काहीतरी जॉब पण केला ना? या 8 Okay. ऍक्च्युली 6 ते 8 महिन्यानंतर असं काय झालं की जे तुला म्हणजे जॉब वरून त्यांनी सांगितलं की थोडे दिवस थांबा वगैरे, ते पण सांगतो का तू एक्सपिरियन्स? हा येस. कारण की आमची कंपनी स्टार्टअप होती. ओके. स्टार्टअप कंपनी असल्यामुळं प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जास्ती नव्हते आमच्या कंपनीमध्ये. सो आमचे मॅनेजर म्हटले की आता 6 महिने झाले आपल्याकडे, आता म्हणजे प्रोजेक्ट पण खूप कमी येतं. ओके. तर थोड्या दिवस तुला हे व्हायला लागेल, रिझाईन व्हायला लागेल. ओके. म्हणजे तुला थोडे दिवस म्हणजे त्यांनी ऍक्च्युली म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये काय IT मध्ये जसं फायर करता त्या टाइप मध्ये फायर केलं. बरं, ज्या 6 ते 8 महिन्यामध्ये तुला काय लर्निंग वगैरे काय भेटले काय? हा, खूप म्हणजे शिकायला तर खूप भेटलं मला त्याच्यामध्ये. कारण मी फर्स्ट टाइम मी वर्किंग करतो. मी याच्या अगोदर कुठे काय वर्किंग वगैरे केलं नाही. ओके. त्याच्यामध्ये मी खूप वर्किंग केलं म्हणजे. ओके. म्हणजे तू 6 ते 8 महिने जॉब केला, त्यानंतर तू म्हणजे जॉब सोडला आणि आता सध्या काय मग मार्केटची सिच्युएशन काय आहे, जे आपल्या थोड्याशा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण कळू दे की ऍक्च्युअल मध्ये मार्केटची सिच्युएशन काय आहे, कॉल येत आहे का? ऍज अ फ्रेशर तू काय करतो सध्या? ओके. तो फ्रेशरला जास्ती कॉल येत नाहीत. एक्सपिरियन्स 1+ तरी पाहिजे तर तेव्हा कॉल येतात. मला लास्ट मंथ मध्ये 2-3 कॉल आलते. मी एक इंटरव्ह्यू दिलता, बट त्यांना एक्सपेक्टेड म्हणजे ऑटोमेशन टेस्टिंगची पाहिजे होते. आणि म्हणजे ऍज अ फ्रेशर पण त्यांना ऑटोमेशन टेस्टिंग पाहिजे. ओके. कारण ऍक्च्युअली मी मॅन्युअल टेस्टिंगची म्हणून मी काम केलेले हे लास्ट. मॅन्युअल टेस्टिंग वरती जे 6 ते 8 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे तो मॅन्युअल टेस्टिंग वरती आहे. ओके. पण मला तर ऑटोमेशन टेस्टिंगचं काही नॉलेज नव्हतं म्हणजे जास्ती. मग थोडा मग अजून अभ्यास केला मी ऑटोमेशन टेस्टिंगचा. त्यानंतर मी Naukri.com, LinkedIn वरती मी अप्लाय करीत बसलो. ओके. बर, सध्याचा एक सगळ्यांचा एक ऍज अ फ्रेशर सगळ्यांचा एक क्वेश्चन आहे की कॉल्स येत नाहीयेत, तर ते आपण आधी केली कॉल्स थोडेसे कमी झाले. लास्ट मंथ मध्ये तुला भेटले. ओके. सो जो इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मधून काय, लास्ट मंथला जो इंटरव्ह्यू भेटला त्या इंटरव्ह्यू मधून काय एक्सपिरियन्स आला तुला? मला खूप शिकायला भेटलं. म्हणजे मला माझं फर्स्ट टाइम म्हणजे मला कळलं की आपला फेस टू फेस कधी इंटरव्ह्यू माझा झाला नव्हता. माझा असं ऑनलाईन झाला होता. ओके. तेव्हा मला कळलं की आपला फेस टू फेस कसा असतो इंटरव्ह्यू. तेव्हा म्हणजे थोडं जरा माणूस हे होतो, जरा घाबरतं फेस टू फेस म्हटलं की. ओके. मला थोडा जरा चांगला गेला नाही माझा इंटरव्ह्यू पहिला. ओके. ऍक्च्युली सध्या फ्रेशर्सला पण जे काही प्रोफाईल मध्ये येत आहे, भलेही तुमचं काम एखाद्या टेक्नॉलॉजीवरती असणार आहे, बट तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 टेक्नॉलॉजी प्रॉपर आल्या पाहिजे. सो अजयचं असं होतं की त्यांनी 6 ते 8 महिने मॅन्युअल टेस्टिंग वरती जॉब केला, बट सध्या त्याला जर इंटरव्ह्यू मध्ये गेलं की ऑटोमेशन टेस्टिंग पण विचारताय आणि मॅन्युअल टेस्टिंग पण विचारताय. बर, मग सध्या ऍज अ जॉब म्हणजे कॉल्स येण्यासाठी काय काय करत होतो, म्हणजे डेली मध्ये काय, आता तुझा डेली रुटीन सांग फक्त एकदा. ऍट द एंड आपल्याला एक तुझा डेली रुटीन सांग ऍज अ फ्रेशर, तर काय असतो किंवा जॉब कॉल्स यायला पाहिजे काय असं? मी रोज 9 वाजता आहे का म्हणजे लिंक्डइन आणि Naukri.com वरती अप्लाय करत होतो. ओके. म्हणजे रोज मी CV अपडेट वगैरे करत होतो Naukri.com वरती. ओके. तेव्हाच कॉल येतात. मला असं कळलं की जेव्हा आपण रोज मॉर्निंगला आपण जरा 9च्या आत अप्लाय केलं तर कॉल 100% येतात. ओके. कारण की 9च्या नोकरीवरती अपडेटेड राहिलं पाहिजे. Naukri.com आपण काहीतरी म्हणजे CV डिलीट करणं, परत ऍड करणं, काहीतरी करायला पाहिजे आपण त्या लोकांना, तेव्हाच कॉल येतात. ओके. मग सध्या काय करतो मग? तुला कॉल्स येत नाही तर मग काय करतो तू? माझं सध्या प्रिपेअरिंग चालू आहे ऑटोमेशन टेस्टिंगची. ओके. अँड देन फर्स्ट प्रोग्राम तर विचारतच 100%. ओके. तर प्रोग्राम वरती पण माझं सध्या हे चालू आहे.
म्हणजे जसं तुला लास्ट तू जसं बोलला की मला लास्ट म्हणजे 2-3 इंटरव्ह्यू मला भेटले होते, मी केले. त्याच्यामध्ये तुला असं समजलं की काही टेक्नॉलॉजीज आपल्याकडे काही कमी आहेत. ओके, आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये ऑलमोस्ट 70% पेक्षा जास्त आपल्याला एक्सप्लेन करता नाही येते. सो आपल्याला स्टडीची गरज आहे. ओके, सो मग आता स्टडी चालू आहे. स्टडी चालू. ओके, सो माझं सगळ्यांना सांगायचं हेच आहे की मार्केटमध्ये ओपनिंग्स आहेत ॲज अ फ्रेशर्स पण. ओके, सो कॉल्स तुम्हाला कमी झालेत पण मार्केटमध्ये नाही आहेत असं नाही. एक दोन कॉल्स तुम्हाला मंथली येतील जर तुम्ही प्रॉपर नोकरीवरती अपडेट केलं, लिंक्डइनवरती तुम्ही फॉलो केलं, व्यवस्थित रेफरन्स घेतला. ओके, रेफरलला तुम्ही व्यवस्थित कॉल वगैरे, म्हणजे तुम्ही जर समजा तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील IT मध्ये तर त्यांना तुम्ही हे केलं, तुम्हाला कॉल्स 1-2 पर मंथली भेटू शकता. बट काय आहे ना की तुम्हाला तुमचं प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, सो न्यूजवरती काही लक्ष ठेवू नका. ले ऑफ्स आहे, हे आहे, ते आहे. मला एक सांगा, सो अशी कुठली फील्ड आहे की त्या फील्डमध्ये आपल्याला लगेच जॉब भेटणार आहे? ओके, कॉम्पिटिशन हर एक फील्डमध्ये आहे. सो ॲज अ फ्रेशर्स तुम्ही जी काही तुमची तयारी चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे, ते तुम्ही कंटिन्यू ठेवा. जॉब तुम्हाला नक्कीच भेटेल. अजयनी जो काही अजयचा एक्सपिरियन्स सांगितला, सो तो कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे, त्याचा इंग्लिश कम्युनिकेशन BSc हे ते त्याचं बॅकग्राऊंड होतं आणि तरी पण तो IT इंडस्ट्रीमध्ये त्यांनी 6 to 8 मंथ्स त्यांनी जॉब केलेला आहे. सो आता त्याचं एम पण आहे की चांगल्या कंपनीमध्ये त्याला जॉब भेटायचं. नक्कीच त्याला जॉब भेटणार पण आहे कारण तो खूप हार्डवर्किंग आहे. ओके, सो आय थिंक तुला पुण्यामध्ये येऊन खूप जास्त दिवस झाले नाही वाटतं ना? ऑलमोस्ट किती दिवस झाले मग? 1.5 वर्ष झाले असेल. ओके, 1.5 वर्षामध्ये तो गावाकडून पुण्यात आलाय. इंग्लिशचे कम्युनिकेशनचे क्लास लावलेत, सॉफ्टवेअर टेस्टिंगचे क्लास लावले आणि 6 to 8 मंथ त्यांनी जॉब पण केलाय. सो हार्डवर्किंग पर्सनला जॉब्स आहेत अजून पण मार्केटमध्ये. ओके, सो नक्कीच तुम्ही हार्डवर्क करा, प्रिपरेशन प्रॉपर करा आणि मार्केटमध्ये उतरा. नक्कीच तुम्हाला जॉब भेटेल. सो ओके, बेस्ट ऑफ लक अजय. तुझ्या जॉब तुला नक्कीच भेटेल कारण हार्डवर्किंग आहे. अजयला नक्कीच जॉब भेटणार आहे. सो परत एकदा जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना पण असे व्हिडिओज ॲज अ फ्रेशर्सला गरज आहे त्यांना तुम्ही हे व्हिडिओज सेंड करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.